सुषमा माझ्या चॅनलवर सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते। तर आपल्या क्लासमध्ये प्रिन्सेस कट ब्लाउज चालला होता। तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजला गोट बनवणार आहोत आणि फिटिंग झाल्यावर कसा चेक करायचा हे मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग आपला क्लास कंटिन्यू करू। तर बघा आपली पट्टी जोडून झालेली आहे। आता आपल्याला याला गोट बनवायचा आहे। तर ही पट्टी उलट्या साईडने बघा अशी आहे, एवढ्या अंतरावर जोडायची आहे आणि सरळ बाजूने एवढी शिल्लक राहिली आहे। तर आपल्याला फोल्ड कशी करायची गोट करते वेळेस, तर अशी खाली अर्धी दुमडायची आहे आणि अर्धी वरच्या साईडला दिसली पाहिजे आणि ही जी मार्जिन आहे ना ती गोटच्या मध्ये पकडायची आहे। तर एका हाताने आपल्याला हे मी दाखवते, थोडंसं थांबा। ही अर्धा दुमडली पाहिजे आणि वरच्या साईडला थोडीशी दिसली पाहिजे। शक्य तेवढा बारीक येईल असा प्रयत्न करायचा आहे। इथे लॉक करायचे आणि उलट्या बाजूला अशी अंगठ्याने आतमध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि वरच्या साईडला 1 पॉईंटचं अंतर राहील अशी दिसली पाहिजे। आणि हा जो ब्लाऊजचा कपडा आणि पट्टी जिथं जोडली गेली त्या खाचमध्ये आपली टीप यायला पाहिजे। तर ही आपली टीप एकदम बारीक करून घ्यायची, म्हणजे वरच्या साईडनं कमी दिसणार। टीपचा दाब कमी करून घ्यायचा आहे। तर ही अशी पकडायची आहे पट्टी, अंगठ्याने आतमध्ये घालवायचे मार्जिन आणि वरती पट्टी ठेवायची आहे आणि असं करायचं आहे। ओढायचं नाही आहे, आकारामध्ये पकडायचं असं गोल आकारामध्येच असं पकडायचं आणि हळूहळू दुसऱ्या हाताने असं गोल करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे पलटी होणार नाही। जिथं गोल आकार असतो तिथे अंगठ्याने असं पकडायचं आहे, अंगठ्याने आतमध्ये घालवायचे आणि त्यावर पट्टी ठेवायची। वरच्या साईडला 1 पॉईंटचंच अंतर पाहिजे आणि खाचमध्ये आपली टीप आली पाहिजे। घ्या खालचा कपडा मार्जिनचा बघा आतमध्ये यायला पाहिजे, नाहीतर सुटणार। आतमध्ये पकडून ठेवा त्याला। कपडा सुटणारा नीट कपडा। 1 मिनिट बघू दे, आत गेला पाहिजे असा। हे बघा 1 मिनिट दाखवू दे। ह्या आतल्या साईडला पूर्ण कपडा गेला पाहिजे, बाहेर आले नाही पाहिजे धागे दोरे। घ्या थोडं थोडंच घ्या आतमध्ये घालून। हां आतमध्ये गेले पाहिजे आणि ही जी पट्टी आहे ना ती वरती फोल्ड करून घ्यायची त्यावर, म्हणजे असा पोकळ होणार नाही, हा भरीव होणार गोट। ते हां आतमध्ये घालवा। एवढं मार्जिन नाही आहे की पलीकडून घालायचं का इकडूनच असं असं घालायचं? हां आतमध्ये फोल्ड व्हायला पाहिजे ते। इकडच्या साईडने असं व्हायला पाहिजे, नाहीतर ते तिकडून नाही होणार त्या साईडने। दाब ठेवा, दाब ठेवा। बस बस नीट करून घ्या। इथे थोडंसं सुटलंय बघा, इथे बारीक झालाय ना ते कपडा सुटलाय। घ्या इथे गोल आकार आहे, नीट गोलमध्येच पकडा, नाही तर पलटी होणार, तो गोल बाहेर येणार पट्टी फोल्ड होऊन। इथे नीट करून घ्या, आधी नीट करून घ्या आतमध्ये घालून।
एवढंच घ्या आधी पहिलं. झालं? बस हलक्या हाताने घ्या. गोल आहे तिथे तिथे ओढायचंच नाही आहे. नीट करून घ्या. इथं जाडच आहे ना ते. जॉईंट आहे तिथे नीट घ्या. वरच्या साईडला कमी येत असेल ना तर हा कपडा असा ओढून घ्यायचा आहे आणि त्याला सेम अंतरावर जेवढा आपण गोट केला तेवढाच पकडायचा आणि टीप द्यायची. हा येते का? जाड झाला इथे थोडासा. कसा पाहिजे? बारीक का? हे असा ना? जाड झाला ना बघा. घ्या बारीक करा. काढा तेवढं. सुटलं ते कपडा जाड झाला ते. मी घेते तिथून. ओपन करा इथे. घ्या मी पकडते. ठेवा ना. राऊंडच्या तिथं ना कसं घ्यायचं सांगते. बस बस बस. थांबा थांबा. घ्या. बस. मार्जिन आतमध्ये घालवायची आहे आणि असं पकडायचं आहे. आणि बारीक होत असेल ना इथे इथे तर लहान होत असेल ना तर हे कपडा असा ह्या साईडला ओढायचा म्हणजे तो रुंद होतो थोडासा. म्हणून घ्या. बस. घ्या इथं. थांबा इथं जॉईंट आहे मी तिथे इथं करून. जिथं जॉईंट कपडा असतो ना तिथं पण बारीक होतो तर असा ओढून घ्यायचा आहे जरा म्हणजे तो वरच्या साईडला नीट येईल सेम सारखा. आला ना? थांबा थांबा थांबा. इथून घ्या नीट डाव बाजूला. इथून घ्या तुम्ही. इथे धरा आणि इथे ओढून घ्यायचं. लहान बारीक होतोय ना इथे ओढून धरा हे कपडा. असं एका बोटाने इथे ओढून घ्यायचं. बस. शक्यतो तेवढं या खाचमध्ये घ्यायची शिलाई. इथे शोल्डरला तुम्ही ओढून लावला तरी चालते. पट्टी लावते वेळेस आणि गोट येते वेळेस हलक्या हातानेच घ्यायचे. राऊंडला तर बिलकुल ओढायचंच नाही. जिथं राऊंड आहे तिथं ओढायचंच नाही. व्यवस्थित येत नाही का? मग ओढल्यावर जो गोट दिलेला असतो ना ती पट्टी आतमध्ये दुमडलेली असते ती वरच्या साईडला अशी फोल्ड होती. वरून दिसते ती गळ्याच्या. इथे राऊंडमध्ये पकडा गळा. हात एकीकडे ठेवायचा आणि फिरवायचं म्हणजे ना येतो व्यवस्थित. हळूहळू हळू लॉक करायचं इथे.
बघा आपलं वर आतल्या साईडने या आतमध्ये गेलं पाहिजे पूर्ण मार्जिन. इथे छान आलं आहे. इथे थोडंसं सुटलं, इथे जॉईंट आहे ना तिथं हे बघा सुटतं जरा काय काय वेळेस, तर हे थोडंसं कट करून घ्यायचं. बाहेर जे आलं आहे ना इथे बघा इथे सुटलं आहे थोडंसं, ते कट करून घ्यायचं आहे. बाहेर जे मार्जिन आलं आहे ते इथे छान आलं आहे. वरून बघा कसा दिसतो, चांगला आला आहे. थोडंसं खाचमध्ये यायला पाहिजे, टीप इकडं तिकडं जायला नाही पाहिजे. मागच्या साईडने हा असा दिसला पाहिजे, धागे दोरे दिसले नाही पाहिजे इथे. चला आता हात लावून घ्यायचे. तर आपल्याला बाही लावायची, तर बाही आपली चेक करायची आहे. तर हाईट आपली 5 इंच आहे. रेडी किती आहे? 5 इंच ना. आपली रेडी बाही 5 आहे. तर ही आपली कटिंग करते वेळेस कमी झाली आहे, तर 5.5 पाहिजे होती. त्यानंतर आपला मुंडा चेक करायचा आहे. तर हा 5 बाही आहे, म्हणजे पाव 1 पॉईंटने जास्त आहे 5मध्ये. तर ह्या साईडला पण 1 पॉईंटने जास्त 5 असं लावायचं आहे. आणि मुंडा चेक करायचा आहे, आपला मुंडा कितीवर येतो आहे. तर हा बघा मुंडा 2.5वर ठीक आहे. तर आपली बाही लावून बघायची याला. तर ही आपली खोल बाजू आहे, इथं क्रॉस केलं होतं आहे बघा, ही आपली खोल बाजू आहे. तर खोल बाजू लावून चेक करायची की आपली बाही पुरते का नाही. तर मुंड्याचा आकार पण तिथे चेक करून घ्यायचं आहे. शिवत्या वेळेस आपलं खालीवर होतं, तर इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर त्यानंतर बाही चेक करायची आपली, खोल बाजू लावायची आहे आणि अशी लावून बघायची आहे. बाही आपली पुरते का नाही. तर पुरणार आहे, तर आपल्याला लावून घ्यायचे. काय काय वेळेस कमी पडते किंवा जास्त होते, तर असं काय झालं तर आपल्याला इथे जास्त झाली तर दोन्ही साईडला सेम सोडायचं आहे. पाव इंचाचं, अर्धा पाव इंचाचंच कमी जास्त होते, नाही तर होणार नाही. तर बरोबर असेल तर सेम लावायचे. जिथून सुरुवात करायची आहे, जिथं कपडा खालचा आहे तिथूनच सुरुवात करायची. तर इथे लावून घ्या. तर चेक करायची हाईट. आपण पट्टी फोल्ड करते वेळेस कमी जास्त होते. बाहीची हाईट पण चेक करूनच नंतर लावायचे. काय काय वेळेस जास्त पण कट होते. घ्या लावून. पुढच्या भागापासून स्टार्ट करायचे आपल्याला. खोल बाजूच लावायची, मागच्या बाजूने नाही लावायची. बाही पुढूनच लावायची आणि बाही एक इथून लावायची आणि दुसरी मी दाखवते दुसऱ्या साईडने लावायची. हलक्या हाताने लावा इथे. हे शोल्डर इकडे कर का हां, पाठीमागं करायला पाहिजे हे मार्जिन. दाब उचलून नीट करून घ्यायचं आहे बाही अशी. नीट घ्या, इथून ओढू नका. इथे बघा मार्जिन जास्त झाली. थोडंसं मार्जिन जास्त आहे इथे, एवढं ओपन करा. आणि दुसरी टीप, आणि नाहीतर काय करायचं, आपली ही कमी जास्त मार्जिनच होते पहिली टीप देते वेळेस. तर आपण ही दुसरी टीप व्यवस्थित देऊन घ्यायची आहे. आणि नंतर जे हां, ही इथून बरोबर आहे, जिथे कमी झालं आहे तिथे जास्त सेम अंतरावर घ्यायची मार्जिन. 3 पॉईंटचं अंतर पाहिजे. पाव इंच पण एकदम कमी नाही पाहिजे. आणि खालचा कपडा बघा, चेक करा, नाही तर चुणी येणार. जिथं मुंड्याचा आकार आहे तिथे चुणी येते, त्याला नीट करून घ्या. ओढायचं नाही, खालचा कपडा नीट असा करून घ्या.
इथे बरोबर आहे तिथे जेवढे बरोबर आहे घ्या. इथं बरोबर आहे तिथे. कपडा चेक करा खालच्या साईडला. ठीक आहे घ्या. इथे काढू का? हां इथे कमी करा, खूप जास्त झाली आहे. आधी टीप द्या, नंतर काढायची. बस बस एवढं राहू दे. नीट करून घ्या, कपडा नीट करून घ्या. ही पडची बरोबर आहे. हां बरोबर आहे. तेवढे ओपन करून घ्या. दुसरी बाही लावून घ्या. हे बघा परत एकदा दाखवते. आपला हा समोरचा भाग आहे, हा समोरचा भाग आहे. तर बाही उलटी सुलटी पण आता आपण ती लावली आहे. तर ही बाजू ह्या साईडची खोल आहे. तर सरळ बाजूवर ठेवायची. खोल बाजूवर, सरळ बाजूवर आणि घ्या इथून लावून 3 पॉईंटचं अंतर. आता आधीची बाई ह्या साईडने कपडा ठेवून लावली होती, आता ही बाई ह्या साईडने कपडा ठेवून लावायची. पुढच्या बाजूपासूनच आपल्याला स्टार्ट करायचे. घ्या 3 पॉईंटचं अंतर राहू दे. कमी राहिलं आहे मार्जिन घ्या. बस बस कपडा नीट. हलका सोडा कपडा, हलका सोडा. हलकाच आहे ना. ओढलेला दिसतो. पुढे आली. मग घेऊ का बरं उचलून डाळ. बस थांबा. हे बघा अशी पकडायची. घ्या दाब ठेवा. अशीच पकडायची, अशी एका हातामध्ये. याने सोपं होतं असं. मग वळवण्याची गरज नाही. खालचा कपडा आपल्याला नीट करून घ्यायचा आहे. हे मार्जिन ह्या साईडला पाहिजे. मग बघा आली ना. मग हलक्या हाताची पण येते, ओढली पण जात नाही. घ्या तर आपला दुसरा हात जोडून झाला आहे. काय होतं मागच्या साईडला आहे बघा, ही आपली अशी आपण बाही लावतो. खालच्या साईडला काय चुणी भेटते. तर हे बघा ह्याला इथे भेटली आहे, ती इथं खोलून घ्यायचं आहे आपल्याला आणि दुसरी टीप द्यायची आहे. इथून द्या. जिथे बारीक झाली आहे मार्जिन तिथे मोठी करा. सेम अंतरवर येऊ दे. ही बरोबर आहे. इकडून एक केली. तशी नाही येणार आहे. बाहीवरच ठेवावी लागणार आहे. बाईवरून येईल. पण बाही वरच्या साईडला ठेवायची, खालच्या साईडला मोठी बाजू ठेवायची. नाहीतर ती शिलाई बाही जेव्हा खाली ठेवतो ना, शिलाई देता येत नाही. बाही वरच्या साईडलाच ठेवायची. आणि चुणी पडती का नाही लक्ष द्या. तिथे खालच्या साईडला मार्जिन नीट येऊ दे. नीट करून घ्या. थोडाच घ्या इथे राऊंडच्या तिथे. की माझं बरंच इथे कमी झालंय ना, नीट करून घ्या. आले का. बरोबर आहे. घ्या इथं इथे बरोबर आहे. घ्या एकावर एक. तिथे कमी झाले जरासं. बस घ्या.
आता आपल्याला फिटिंगच्या टिपा द्यायच्या आहेत. तर इथे बघा ही सरळ बाजू आहे. सरळ बाजूने आपल्याला टीप द्यायची आधी 1 पॉईंटच्या अंतरावर. इथे इथे ह्या दोन्ही शिलाया बाहीच्या समोरासमोर यायला पाहिजेत. ते चेक करायचं आहे की आपली शिलाई आली का नाही, नाहीतर तिथे नीट करून घ्यायचे. हे मार्जिन आहे ना ते पुढच्या साईडला करायचं आहे हाताच्या, आणि इथे 1 पॉईंटच्या अंतरावर शिलाई घ्यायची. इथून कमरेच्या तिथून स्टार्ट करायचं आहे. घ्या. लॉक नाही करायचं. लॉक करायचं आहे ना. इथं हां इथे लॉक करायचं आहे. 1 पॉईंटचं अंतर राहू दे. हे असे चालले पाहिजे ना समोर. हां समोरासमोर. मार्जिन तुमची हाताच्या साईडला करा. ह्या साईडला पाहिजे. ही पण ह्या साईडला. लॉक करा. बस. दुसऱ्या साईडने पण घ्या. टीप देऊन 1 पॉईंटच्या अंतरावर घ्या. लॉक करा. हे बरोबर आहे ना. हां कडावर कडा यायला पाहिजे. असे दे ना इकडं. ह्या हाताच्या साईडला यायला पाहिजे. एकदा दाखवू दे थांबा. हे जे आपलं मार्जिन असतं हाताचं ना ते ह्या साईडला करायचं आहे. हे पण ह्या साईडलाच करायचं आहे. घ्या. इथे लॉक करायचं आहे. आता फिटिंग करायचं आहे. कसं ते मी दाखवते. फिटिंग करायचं आहे तर कंबर घेर किती आहे. कंबर घेर 28 आहे. तर इथे बघा मी मोजून दाखवते. मापाच्या ब्लाऊजला इथं हुक लागणार आहे. तर हुकची बाजू हुकला लावायची आहे आणि कंबर मोजायची आहे. पूर्ण घेर 28 आहे. तर इथे मी लावून बघते की किती एक्स्ट्रा आहे ते. इथे आपली कंबर घेरची पट्टी येते. तर ही आईची पट्टी सोडून द्यायची आहे आणि हा जो एक्स्ट्रा कपडा आहे किती तो मोजायचा आहे. तर इथे आपली आईची पट्टी सोडून दिल्यावर इथे मेजर टेप लावायची आहे आणि इथे बघा आपलं 6 इंच एक्स्ट्रा आहे. तर 6चे 4 भाग करायचे. तर 6चा 3चा अर्धा भाग होणार 1.5. तर 1.5 इंच हे आपली मार्जिन आहे. तर जरी आपण ते मार्जिन दाखवते आपण काय केलं होतं मागच्या साईडला 2 इंच मागच्या साईडला 1.5 इंच प्लस केलं होतं आणि पुढच्या साईडला आपण 2 इंच प्लस केलं होतं. जरी एक्स्ट्रा प्लस केलं तरी आपला मागचा पुढचा भाग कसा येतो ते दाखवते मी तुम्हाला. तर कंबरचं मार्जिन 1.5 इंचावर करायचं आहे पुन्हा. तर इथे बघा जोड वगैरे आला नाही, सेम आलं आहे दोन्ही पट्ट्या. उलट हा पुढचा भाग कमी दिसतोय. तर इथे बघा आपल्याला फिटिंगची शिलाई देऊन झाली आहे. आपण कंबर घेर मोजला आहे तर 6 इंच एक्स्ट्रा आहे. तर आपल्याला इकडच्या साईडला 1.5 आणि इकडच्या साईडला 1.5 असं मार्जिन घ्यायचं आहे. तर मी हे दाखवते की 2 इंच जरी मार्जिन घेतलं आपण पुढच्या भागामध्ये तरी आपला पुढचा भाग जास्त मोठा होत नाही. तर बघा इथे बघा कंबर घेर आणि हे सेम आहे. दुसऱ्या साईडने बघा आणि ह्या साईडने पण बघा. तर हा पुढचा भाग आपला बरोबर आहे. इथे उलट ही पट्टीवर पट्टी आल्यावर पुढचा भाग थोडासा कमीच दिसतोय. तर आपण 2 इंच प्लस केले पुढच्या भागामध्ये आणि मागच्या भागामध्ये आपण 1.5 इंच प्लस केले. तुम्हाला या प्रकारेच कटिंग करायचं आहे. पुढच्या भागामध्ये 2 इंच प्लस करायचं आहे आणि मागच्या भागामध्ये डीप गळा असेल तर 1.5 इंच प्लस करायचं आहे. आता मार्जिनची टीप द्यायची आपल्याला.
की असं नाही की 2 इंच प्लस केलं म्हणून पुढचा भाग खूप मोठा होणार, असं काही नाही. तो बरोबर आहे, सेम मागच्या भागा एवढाच होतो. हा जेव्हा उभा राहत येतो आपला, हा आपण जेव्हा शेप दिला ना, शिवून दिला की आपला 2 इंच तो कमी होतं टक्स दिल्यावर. तर ह्या साईडला आपल्याला 1.5 इंच खुणा करायची आहे आणि हाताचे मार्जिनची पण खुणा करायची आहे, दाखवते मी. तर ह्या साईडला कंबर घेरला आपल्याला 1.5 इंचावर खुणा करायची आहे. इथे 1.5 इंच आणि हात घेर मोजायचा आहे. तर हात घेर होता 6 इंच आहे बघा. तर इथे परत एकदा चेक करू आपण. इथे बघा 6 इंच आहे, तर इथे 6 इंचावर खुणा करायची आहे. तर ही आपली जी आतल्या साईडला बाहेरच्या बाजूने जी टीप दिली आहे ना, ती अशी मध्यभागी घ्यायची आहे आणि मध्य काढायचा आहे हाताचा आणि ह्या साईडने मोजायचे. तर आपल्याला 6 इंचावर मार्जिन करायची, खुणा करायची आणि मेजर टेप अशी ठेवायची आहे आणि लाईन करून घ्यायची. इथे तुमची ही फिटिंग होणार. दुसऱ्या साईडने पण तसंच. दीड इंचावर खुणा करायची आहे. हातगेर शिलाईपासनं मध्य काढायचं आहे आणि 6 इंचावर खुणा करायची आहे आणि ही मार्जिन जोडायची. इथे तुम्हाला टीप घ्यायची आहे. आता इथे लॉक करायचं आहे तुम्हाला. घ्या, चॉकच्या लाईनवर येऊ दे तुमची शिलाई. लॉक करा. हां, एकावर एक कपडा आला पाहिजे, वर खाली नाही झाला पाहिजे. तिथे लॉक करा. बस. आम्हाला इकडे लक्ष द्यायचं आहे की आपला मागचा कपडा खाली, खालचा वरती सेम पाहिजे. हा आपला शिलाईची आपली ही टीप आहे, ती मध्यभागी कपडाची. आला पलटत होता, नीट करायचे. ही मार्जिन ह्या साईडलाच पाहिजे आपली, बरोबर आहे. घ्या, लॉक करा. ह्या साईडने द्या, राहू दे. लॉक करा. हां, कपडा वर खाली नाही झाला पाहिजे, एकावर एक येऊ दे. लॉक करा तिथे. बस, थांबा, नीट करून घ्या. ती शिलाई बघा मध्यभागी पकडा अशी. लॉक करा तिथे. आपली एक शिलाई झाली की आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आधी ब्लाऊज. पट्टी आपली ही आईची पट्टी आहे, तिथे हुकची पट्टी ठेवायची आणि टाचणी लावून घ्यायची किंवा सुई लावून घ्यायची, म्हणजे इथे आपले हुक आई येणार आहे. आणि आपली छाती, कंबर घेर चेक करायचं आहे. मेन छातीचा घेर चेक करायचा आहे की मापाच्या ब्लाऊजप्रमाणे आहे का नाही. आणि मुंडा त्यानुसार मग मुंडा काढणार आहे आपला, बरोबर आहे का नाही. नाहीतर मग कमी जास्त असेल ना तर बघ सांगते मी काय करायचं आहे. एक टीप झाल्यावरच चेक करायचं आहे, म्हणजे दुसरी टीप मारते वेळेस आपल्याला दुरुस्त करता येईल. तर हा घेर चेक करायचा आहे आपला. तर हा बघा आपला घेर जरा कमी दिसतोय ना.
खालचा ब्लाऊज दिसतोय. तर आपल्याला ही शिलाई जी आपण दिली मार्जिनची ना, ती 1/2 इंच आता वाढवावी लागणार आहे. हाईट वगैरे सेम आहे, तर एक शिलाई झाल्यावरच चेक करायचं आहे. तर बघा ह्या साईडला थोडंसं 1/2 इंचाने आपल्याला वाढवावं लागणार. जी आपली टीप आहे ती थोडीशी गोल आकारामध्ये द्यायची, कारण हेवी चेस्ट साईज असेल ना तर असा गोल आकार येतो. इथं मुंड्यामध्ये सेम आहे आपलं, बरोबर आहे. मुंड्यावर बरोबर आला आहे इथे, ह्या साईडला आणि ह्या साईडला. तर ह्या साईडला आपल्याला अशी आकार द्यायचा आहे. थोडासा राऊंडमध्ये फिरवायची आहे टीप, थोडीशी 1/2 इंचाने, म्हणजे हा बरोबर बसेल. आणि हा आहे प्रिन्स कट आणि हा आहे कटोरी, त्यामुळे पण कमरेला नका मारू. कमरेला नाही, कंबर असणार बरोबर. आपण चेक केली आहे ना, फक्त मुंड्याच्या तिथून इथे मुंडा पण बरोबर येणार आहे. इथून अशी टीप घ्या. त्यानंतर आपल्या एक्स्ट्रावाल्या टिपा आहेत ना त्या देऊन घ्यायच्या आहेत. कंबर आहे तिथेच घ्यायची आहे आणि 1/2 इंच फक्त ह्या साईडलाच चेस्टमध्ये वाढवायचं आहे. मुंडा पण आहे तिथेच राहू द्यायचं आहे. घ्या इथे या शिलाईच्या इकडे 1/2 इंच, 1/2 इंचच घ्या, जास्त नको. स्ट्रेट लाईन होते, इथून क्रॉस करा, मुंड्यावर घ्या, पहिली होती तिथे शिलाई. हां बस, ही आहे तिथे शिवले. मार्जिनवाल्या द्या 2 टिपा, एक द्या अजून. आणि ती आधीची शिलाई काढून घ्यायची आपल्याला. इथे लॉक करा. आधीच्या शिलाईपासून 1/2 इंचाच्या अंतरावर शिलाई यायला पाहिजे. फिटिंगची आधीची शिलाई लॉक करायचं आहे. तर ही आपली आधीची शिलाई आहे ना, ती काढून घ्यायची. आपली फिटिंगमध्ये नाही येते. इथे पण घ्या, चॉकच्या लाईनवर येऊ दे. मुंड्याच्या तिथून आहे तिथे शिवले. बाईची सेम आहे, बरोबर आहे. बाईची घ्या तिथे. अजून एक टीप घ्या. त्या टिपच्या 1/2 इंचावर घ्यायची आहे. लॉक करायचं आहे. लॉक करा. शिलाई काढून मी ब्लाऊज चेक करून दाखवते. आपण जो शिवलेला ब्लाऊज आहे ना तो चेक करायचा आहे. तर इथे मी सुया लावून घेतल्या आहेत आणि काजे बटन वगैरे केले नाहीत किंवा हुकलूक केले नाहीत. आणि त्याआधी चेक करायचं आहे आपला शिवलेला ब्लाऊज बरोबर आहे का. तर हा आपला मापाचा ब्लाऊज आहे. तर मापाच्या ब्लाऊजची पण बटणं वगैरे हुकं लावून घ्यायची आहेत आणि चेक करायचं आहे. तर इथे बघा कंबरवर कंबर ठेवायची आहे. तर हा आपला अस्तरचा ब्लाऊज आहे आणि हा आहे बिना अस्तरचा. तर एक पॉईंटने खालचा जो आपण शिवलेला ब्लाऊज आहे ना तो घट्ट केला तरी चालेल, कारण हा आपला घट्ट म्हणजे मापाचा आहे. तर हा लूज होणार त्या मापाने जर केला तर, कारण हा सिंगल पीस आहे आणि हा आहे अस्तरचा. तर एक पॉईंटने, जास्त नाही, एक पॉईंटने घट्ट केला तरी चालेल. ही बघा इथे कंबर बरोबर आहे. त्यानंतर चेस्ट बघा, तर इथे मुंड्यामध्ये पण आपला बरोबर आला आहे. इथे दिसते ना कपडा खालच्या ब्लाऊजचा, ह्या साईडला पण बघा. तर आपला बरोबर आहे. इथे पण हाईट चेक करायची आहे, वरची आणि खालची. खालचा ब्लाऊज आणि वरचा ब्लाऊज हे बघा. त्यानंतर उलट्या साईडने दाखवते मी. हा बघा बरोबर आहे, इथून बघू शकता आणि ह्या साईडने पण. हाईट बघा, ठीक आहे. इथे खालून बघा हाईट आणि वरून बघा. एक मिनटं, खालच्या साईडने बघा एकावर एक ठेवली मी, वरच्या साईडला सेम आली आहे. तर आपला हा ब्लाऊज बरोबर आला आहे. त्यानंतर हात घेर पण तुम्ही पलटी करून चेक करू शकता किंवा सिंगल कंबरपट्टीला कंबरपट्टी लावायची आहे आणि असा घेर पण चेक करायचा आहे की आपला बरोबर आहे की नाही. छाती तुम्ही अशीच चेक करू शकता एकावर एक ठेवून, नाहीतर कस्टमरने घातल्यावर तुम्हाला कळून येईल. तर छातीचा इथला मुंड्यामध्ये जर बरोबर आला आहे
म्हणजे तुमचा ब्लाऊज बरोबर येणार आहे. मापाप्रमाणे जर हा इथे आणि हा इथे बरोबर असेल तर तो बरोबर येणार आहे. तर असा चेक करू शकता तुम्ही तुमचा ब्लाऊज शिवल्यावर. जरी आपण 2 इंचाचं मार्जिन घेतलं तरी इथे मार्जिन 1.5 इंचाचंच राहते. ठीक आहे. तर आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे शिवून.